उद्याच्या लोकशाहीसाठी आजची जागृती. मारेगाव प्रशासनाचे मतदारांना खास आवाहन. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मारेगाव प्रशासनाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2026 ही मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणारी एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपले गणना पत्रक अचूक भरून ते स्थानिक BLO कडे विहित मुदतीत जमा करणे अनिवार्य आहे. डिजिटल असून नाव यादीत कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. गणना पत्रक न भरल्यास संबंधित मतदारांनी नाव यादीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी BLO, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि रास्तभाऊ दुकानदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारेगाव नगर पंचायत सभागृहात तहसीलदार उत्तम निलावाड आणि नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की यांच्या उपस्थितीत जनजागृती बैठक पार पडली. यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने मतदारांना आपल्या हक्काच्या नोंदणीसाठी पुढाकार देण्याचे आवाहन केले आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. आज मारेगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष, ग्रामीण आणि शहरी, तसेच मारेगाव शहरातील सर्व BLO, BLA यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये SIRचे काम करण्यासाठी सर्व संबंधित राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना, सचिवांना आणि BLO यांना मदत करण्यासाठी विनंती करून सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. तसेच माझी सर्व BLO यांना, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सुपरवायझर यांना सूचना आहे. आपण मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे आणि त्यांना गणना फॉर्म वाटप करणं अपेक्षित आहे. आणि गणना फॉर्म आल्याच्या नंतर सर्व फॉर्म ऑनलाईन डिजिटायझेशन करणंही अपेक्षित आहे, अशा सूचना देण्यात आल्या. आणि सर्व BLO पूर्ण त्यांचे त्यांचे भाग क्रमांकामध्ये घरोघरी फिरून निश्चितच त्या सर्व मतदारांना फॉर्म वाटप करण्यात आहे आणि फॉर्म हस्तगत करून फॉर्म डिजिटायझेशन करणार आहेत. आणि जवळपास आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सगळ्याच्या सहकार्याने मदत घेणार आहोत. धन्यवाद.